नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आकुर्डीतील मॅजेस्टिक या आलिशान अनधिकृत हॉटेलवर पालिकेचा हातोडा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईच्या सुरू केलेल्या दणक्याने जोर धरला आहे. आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकाजवळील मॅजेस्टिक हॉटेलचे 12,000 चौरस फुटांचे अतिक्रमण परवा पहाटे भुईसपाट करण्यात आले. अक्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने जेसीबीसह हॉटेलचे संपूर्ण बांधकाम पाडले. कारवाईपूर्वी हॉटेलमधील गॅस सिलेंडर व अन्य धोकादायक साहित्य सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. तब्बल 2 तास सुरू असलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांची मोठी फौज उभी करण्यात आली होती. फुगेवाडी जिथे हातभट्टी तयार व्हायची त्या बांधकामावर आता बुलडोझर फिरणार. विषारी दारूमुळे नागरिकांचे बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्या फुगेवाडीतील करमजीत सिंगर व इंद्रजित कौर यांच्या दारूधंद्याचे अनधिकृत बांधकाम येत्या 24 तासात पाडले जाणार असून तशी नोटीस काल पालिकेने बजावली आहे. दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त मिळाला की ही कारवाई करू. हा संपूर्ण परिसर बुलडोझरने सपाट केला जाणार आहे. विषारी दारूमुळे 17 जणांचा बळी गेलेल्या फुगेवाडीतील संजयनगरमधील बेकायदेशीर दारूधंद्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. पिंपरी महापालिकेच्या शाळांमध्ये आता मुले आणि मुली एकाच वर्गात शिक्षण घेणार. राज्य शासनाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सहशिक्षण योजना सुरू करण्याचे आदेश जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील या वर्षीपासून अंमलबजावणी करत मुले आणि मुली एकाच वर्गात शिक्षण घेतील अशी व्यवस्था केली आहे. सहशिक्षणामुळे मुलामुलींमध्ये परस्पर सन्मान, समानता आणि सामाजिक जाणीव वाढण्यास मदत होईल असा शिक्षण विभागाचा विश्वास आहे. तसेच स्वतंत्र वर्ग आणि तुकड्यांची आवश्यकता कमी होऊन उपलब्ध शिक्षक व पायाभूत सुविधांचा अधिक प्रभावी वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होणार आहे. आता शहरातील 7-12 जाणार रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. महापालिका आणि नगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील जमिनींचे 7-12 उतारे आता बंद होणार असून त्या ठिकाणी मालमत्ता पत्रक अर्थात प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया राज्यभर सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडसह राज्यातील हद्दपार झालेल्या शहरातील लाखो मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे फ्लॅट धारकांनाही स्वतंत्र मालमत्ता पत्रक मिळणार असल्याने मालकी हक्काचे वाद, व्यवहारातील अडचणी आणि गृह कर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर होण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. पिंपरी महापालिकेत गेल्या काही वर्षात समाविष्ट झालेल्या सुमारे 35 गावांमधील रहिवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. मोशी, चिखली, रावेत, तळवडे, दिघी, वाकड आणि इतर भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यामुळे न्याय मिळणार आहे. कुरिअर करण्यासाठी आलेले 3.25 लाखांचे महागडे मोबाईल कर्मचाऱ्यांनीच केले लंपास. आकुर्डी येथील कुरिअर कंपनीच्या स्टॉकमधून 3.25 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरल्याप्रकरणी 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. ऋषिकेश राम कनसे वय 20 राहणार चिखली आणि ओमकार विष्णू शिंगाडे वय 19 राहणार निगडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी मागील महिन्यात कंपनीच्या स्टॉकमधील महागडे मोबाईल लंपास केले. स्टॉक तपासला असता मोबाईल गायब झाल्याचे निदर्शनास आले. पिंपळे सौदागर रहाटणीनंतर आता पिंपळे निलगमध्येही छुप्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश. पिंपळे निलग येथील विशाल नगर भागात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश करून 2 महिलांची सुटका केली. जेन्स स्पा असे या सेंटरचे नाव होते. महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय इथे करून घेतला जात होता. माझ्या हद्दीत एकही काळा धंदा सुरू नाही. आता दर महिन्याला पोलीस ठाण्यांना द्यावे लागणार असं हमीपत्र. फुगेवाडीतील विषारी दारूकांड प्रकरणात 17 नागरिकांचा बळी गेल्यानंतर आता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीत एकही काळा धंदा व अवैध धंदे नाहीत असं दर महिन्याला हमीपत्र द्यावं लागणार आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध धंद्याबद्दल थेट जबाबदारी निश्चित करणारा हा महत्त्वपूर्ण आदेश आता जाहीर केला आहे. शहरातील अवैध धंद्यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी हा आदेश किती परिणामकारक ठरतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.